मानपूर, म्हसोला, अर्जुना, किन्ही तसेच परिसरातील शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी यवतमाळ येथे ये जा करतात. मात्र विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत पुरेशी एसटी बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत आम आदमी पार्टी यवतमाळच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सकाळी वेळेवर बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात उशिरा पोहोचावे लागते. तसेच सायंकाळी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी पुरेशी बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना तासनतास बस स्थानकावर थांबावे लागते. त्यामुळे त्यांच्या मूल्यवान वेळ वाया जात असून शिक्षणावरही विपरीत परिणाम होत आहे. मानपूर हे जंगलालगतचे गाव असल्यामुळे सायंकाळी उशिरा घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तसेच सध्या धावणाऱ्या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मानपूर ते यवतमाळ सकाळी 11:15 वाजता विशेष स्पेशल बस सेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व सुरक्षिततेचा विचार करून ही मागणी तातडीने मान्य करावी अशी विनंती आगार प्रमुखाकडे करण्यात आली. अन्यथा विद्यार्थी, पालक व नागरिकांच्या सहभागाने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी आपचे जिल्हा प्रमुख मोबिन शेख, प्रशांत देवकते, अविनाश धनेवार, आकाश चमेडिया, शुभम चांदेकर, दिनकर खांडेकर, उषा श्रीराम, भारती पिसाळकर, प्रतीक्षा रांगडाले व अन्य उपस्थित होते. महाराष्ट्र 224 करता यवतमाळ अक्रम देवान. यवतमाळ शहर जवळच्या अनेक गावातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी यवतमाळ शहरात पोहोचतात. परंतु विद्यार्थ्यांना यवतमाळ शहरात पोहोचण्यासाठी व शाळांची सुट्टी झाल्यावर गावात घरी परत जाण्यासाठी वेळेवर बस उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहेत. आर्नी रोडवरील मानपूर, म्हसोला, अर्जुना, किन्ही व यवतमाळ या रोडवर अनेक विद्यार्थ्यांना गावातून यवतमाळात येण्यासाठी वेळेवर बस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना शाळेत पोहोचण्यासाठी उशीर होतो. तसेच शाळा सुटल्यानंतर गावात घरी परत जायला उशीर होतो. तरी त्या संदर्भात आज आम आदमी पार्टीच्या वतीने आगार प्रमुख साहेबांना भेटून निवेदन देण्यात आले आहे की मानपूर ते यवतमाळ व यवतमाळ ते मानपूर एक अतिरिक्त स्पेशल बस सेवा सुरू करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी सोयीस्कर होणार, शाळेत पोहोचण्यासाठी त्यांना वेळ होणार नाही, तसेच परत गावाकडे घरी जाण्यासाठी त्यांना उशीर होणार नाही. त्या संदर्भात आम आदमी पार्टीच्या वतीने व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आज आगार प्रमुख साहेबांना विनंती करण्यात आली आहे की मानपूर ते यवतमाळ सकाळी 11:15 वाजता व यवतमाळ ते मानपूर परत घराकडे जाण्यासाठी सायंकाळी 5:30 वाजता एक स्पेशल अतिरिक्त बस सेवा सुरू करण्यात यावी. लवकरात लवकर विद्यार्थ्यांची या मागणी मान्य करण्यात यावी, अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही आंदोलन उभारू. ते करण्यास आम्हाला भाग पडू नये अशी विनंती आम्ही आगार प्रमुख साहेबांना करत आहोत. कोणत्या गावातले आहेत बेटा तुम्ही विद्यार्थी? किन्ही. आपल्या शाळेचा वेळ किती वाजता असतो सकाळी? आणि सुटते किती वाजता शाळा? 5 वाजता. तुम्हाला शाळेत येण्यासाठी गावातून आणि जाण्यासाठी वेळेवर बस आहेत का? नाही. शेवटची बस आता गेलेली आहेत. तर कोणत्या वेळी बस अवेलेबल राहिली तर तुम्हाला जाण्यासाठी आणि येण्यासाठी सोयीस्कर होणार का? अच्छा, सकाळी 11:30 वाजता मानपूर ते यवतमाळ आणि सायंकाळी 5:30 वाजता यवतमाळ ते मानपूर, जेणेकरून तुम्हाला येण्यासाठी आणि जायला सोयीस्कर होणार, काही त्रास होणार नाही. ठीक आहे. कोणकोणत्या गावातल्या आहे आपण? सर्व विद्यार्थी मानपूर, 8 वाजता गेले. अर्जुना, किन्ही हे 4 मोठे गाव कव्हर होते. जवळपास 200-250 विद्यार्थींचा प्रश्न आहे. आमची रोजची त्या वेळेवर एकच गाडी आहे बोध, आणि बोधमध्ये सर्व गेल्यानंतर 100 तर विद्यार्थी बोधच्या गाडीमधलेच आहे, तिकडलेच आहे. इकडले त्या गाडीत बसले मग त्यांचा प्रॉब्लेम, मग त्यांना गाडीच नाही, पैदल झाला. 2 मुलांना काल सर लहान मुलं होते, रडत होते, माझ्या मुलांना सोडून वळवायला त्या रुईबाई गाडीमधून उतरून दिलं काल. ते दोघं विद्यार्थी बसले होते, मग त्यांना मी पिलं सोडलं वळवायला. असं नाही व्हायला पाहिजे. आम्ही ज्यांच्याकडे मोबाईल नाही राहतात, पैसे नाही राहत, आमची जिल्हा कमिटी आम आदमी पार्टीतर्फे विनंती आहे की यवतमाळ आणि मानपूरसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून बस उपलब्ध करून द्यावी अशी आमची विनंती आहे.